विराज, हाली ना तुझो ऍटिट्यूड खूप वाढलो असो दिसता माका. कित्या कित्या म्हणजे फॉलोअर्स वाढल्यापासून अजिबात बोलाक बघ नाही ना, ना कायच कर नाही ना. बघीच सांगू नको काय पण. हा? चल चल चल. चल चल काय मी असंही तसोच आहे साधो. हो, तुझा तेल काढू आहे बरा वाटता. हेनी माका माझा तेल काढू गोया म्हणून सांगला म्हणून शोधित शोधित दिलं मेस्त्रींच्या गुरुकृपा ऑइल मिल मध्ये. म्हटलं हयसर माझा तेल काढून देतात तर बघूया. मालकांका विचारलंय, म्हटलं माझा तेल काढून देताला दो, तर म्हणा लागले हयसर फक्त शेंगतेल आणि खोबरेल तेलच काढून आम्ही देतो. बरं तर जाऊन दे, आता शेंगतेल कसा काढतात ता तरी बघूया म्हटला. सगळ्यात पहिली शेंगांचा वजन केला जाता, कारण हिशोब वजनावरती ठरता. नंतर ते डब्यामध्ये ओतून घाण्यात ओतले जातं. आता घाण्यामध्ये पूर्ण शेंगांची क्रशिंग होऊन त्यांची पूड तयार होता. तेल वेगळा होता आणि चोतो वेगळं होता. आता तो चोतो परत दुसऱ्या मशीन मध्ये घालून परत कंप्रेस केला जाता, म्हणजे त्याच्यातला पूर्ण तेल निघून बाजूक होता आणि उरलेलो चोतो फायनली कंप्रेस होऊन त्याची पेंड तयार होता. ही पेंड दुग्ध गाई आणि म्हशींसाठी वापरली जाता. आता खोबरेल तेल काढूची प्रोसेस काय वेगळी ना, ह्याच सेम प्रोसेसने खोबरेल तेल पण हे काढून देतात. गुरुकृपा ऑइल मिल मध्ये 100% शुद्ध, कोलेस्ट्रॉल फ्री आणि केमिकल फ्री असा पारंपरिक पद्धतीने काढलेला तेल मिळता. तुमका शेंगे किंवा नारळाचा तेल काढूचा असा तर तुम्ही ह्यांच्याकडे येऊ शकता किंवा डायरेक्ट ह्यांच्याकडनं तेल आणि पेंड विकत घेऊ शकतात. ह्यांचा ऍड्रेस असा मळगाव ग्रामपंचायत नजीक सावंतवाडी. 1983 मध्ये स्थापना केलेल्या मेस्त्रींची गिरण म्हणून फेमस असलेल्या गुरुकृपा ऑइल मिलला आता 42 वर्ष पूर्ण झाली. लक्षात ठेवा, ऑइल मिल सोमवारी बंद असता. मालकांचा नंबर आणि ऍड्रेस सगळ्या स्क्रीनवर देऊन ठेवतोय. तुमका पण तुमचा तेल काढूचा असा तर नक्की यांका कॉन्टॅक्ट करा. चला बरे रे पापी.